शिरपूर शहरातील तमाम स्वच्छताप्रेमी जनतेला माझा नमस्कार। भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमाअंतर्गत शिरपूर वरवाडी नगर परिषद शिरपूर तर्फे आम्ही संपूर्ण शहरात स्वच्छता मिशन राबवित आहोत। या अभियानाचाच एक भाग म्हणून शिरपूर शहरातील स्वच्छतेने भारावून गेलेली तरुणाई आपल्या समोर एक पथनाट्य सादर करीत आहे। तर या स्वच्छतेच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत असाल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा साहेबान मेहरबान कदरदान हिंदुओं को राम राम मुसलमानों को सलाम। अरे ये सब हो गया है पुराना मेरे 125 करोड़ हिंदुस्तानी भाइयों और बहनों। मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं खरं आहे का? कारण मुंबई पासून कलकत्ता ते काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि तुमच्या गावात आलो तर बघतोय काय? तीच घाण, तीच दुर्गंधी आणि तोच कचरा। कचरा रे हा जिकडे तिकडे कचरा कचरा रे हा जिकडे तिकडे कचरा। मित्रांनो, आपण काय करून ठेवलं आपल्या सारे जहां से अच्छा असलेल्या हिंदुस्थानाचं? तोच घाण, प्रदूषण आणि रोगराईच रोगराई। अगं ताई, रोगराई आली तर येऊ दे, डॉक्टर आहे तरी कशासाठी? अगं ताई, डॉक्टर तुमचा रोग बरा करेल, पण या रोगांना समाजापासून कोण दूर करणार? कोण करेल म्हणजे सरकार। कोण? सरकार। अरे भाऊ तू सांगते सरकार करेल ते ठीक आहे, पण गाव करेल ते राव काय करेल? बरोबर मित्र, आपल्या आजारपणाला बऱ्याचदा आपणच जबाबदार असतो। जर आपण आपली स्वच्छता ठेवली, आपला परिसर स्वच्छ ठेवला, तर आपण आजारी पडणारच नाही ना। वाह, छान सांगतेस तू। हे पाणी घे बरं आणि जरा निवांतपणे सांग। पाणी पाणी रे गंगा पाणी रे पाणी पाणी रे गंगा पाणी रे। अरे रे, हा पाणी आहे की चहा? एवढा गढूळ आणि काय ग, तू यात बोट का बुडून आणलीये? हो, मी तर फक्त बोट बुडून येतो, पाणी जर आपल्या घट्टात बुडालाय। अरे रे काय ही अस्वच्छता? मित्रांनो, स्वच्छ गाळलेले व निर्जंतुक केलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करा। पाणी निर्जंतुक करण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घ्या, कारण निर्जंतुक न केलेल्या पाण्यात असंख्य बॅक्टेरिया असतात आणि हेच बॅक्टेरिया आपल्या आजारपणाला कारणीभूत ठरत असतात। बॅक्टेरिया आणि कुठे असतात ते दाखव बरं मला। हे घे बॅक्टेरिया, कुठे आहेत? अरे भाऊ, ती अतिशय लहान असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकच हवा। देखा है पहली बार पाण्यात बॅक्टेरिया पार। देखा है पहली बार पाण्यात बॅक्टेरिया पार। मित्रांनो, पाण्यातच नव्हे तर अन्नातूनही बरेचदा या बॅक्टेरियांचा शिरकाव होतो आणि त्यातून आपल्याला कॉलेरा, टायफॉइड, डायरिया यांसारखे आजार होऊ शकतात। पण तरी घाबरू नका, आपण जर निर्जंतुक पाणी प्यायलो आणि पूर्णपणे शिजवलेले अन्न खाल्ले तर घाबरायचे काही कारण नाही। आणि हो, हात मात्र स्वच्छ धुतले पाहिजेत बरं का। हात धुताना वापरा साबण रे हात धुताना वापरा साबण रे। येता जाता धुवा तुम्ही हात रे येता जाता धुवा तुम्ही हात रे। सगळी स्वच्छ ठेवावी सगळी स्वच्छ ठेवावी आपल्या बॉडीची घाण रे आपल्या बॉडीची घाण रे। बरं, आपण सांगताय ते सगळं खरं आहे, पण मी सगळी व्यक्तिगत स्वच्छता ठेवते तरीही मला डेंग्यू झालाच कसं काय? पण माझ्या बापाला चिकनगुनिया येता जाता मी धुतो हातपाय येता जाता मी धुतो हातपाय तरी मला मलेरिया झालाच कसा काय? फ्रेंडशिप अफेयर ना लवेरिया हुआ फ्रेंडशिप अफेयर ना लवेरिया हुआ ये गया यारो इसको मलेरिया हुआ जहरी मलेरिया हुआ। बरोबर मित्रा, आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेबरोबरच आपल्या परिसरातही स्वच्छता जोपासली पाहिजे। आपल्या घराच्या सोभोवताली पाणी, सांडपाणी साचू देऊ नये, ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होणार नाही व आपल्याला मलेरिया
नाही म्हणून हे आजार सहजपणे समजले, पण शहरात राहणाऱ्या त्या बर्बी पाशाला एड्स कसा काय? गंदी बात गंदीबाग? एड्स म्हणजे गंदीबाग? चला तर या एड्स या आजाराविषयी आपण मोकळेपणाने चर्चा करू. एड्स हा प्रामुख्याने 3 कारणांमुळे होतो. असुरक्षित लैंगिक संबंध, एड्स बाधित ब्लेड, सुया, इंजेक्शने इत्यादी वापरल्यामुळे, एड्स बाधित मातेपासून तिच्या बाळाला. आपण हे सगळं टाळल्यास एड्स पासून दूर राहू शकतो. एड्सच नव्हे तर इतर विषाणूजन्य आजार जसे की बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू यापासून जर दूर राहायचे असेल तर संपूर्ण राष्ट्राला, समाजाला एक यावं लागेल. हो मित्रो, विविध आजार निर्माण करणाऱ्या जीवाणूंना हरवायचे असेल तर औषधोपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय योजिले पाहिजे. लहान बाळात जन्मापासूनच नियोजित वेळेवर लसीकरण केलेच पाहिजे, कारण लहान मुले हीच तर आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती आणि आपल्या राष्ट्राचे भविष्य. मित्रांनो, सुदृढ बालके, बलशाली तरुण व आरोग्यवान नागरिकच आपल्या देशाला महासत्ता बनवू शकतो. चला तर मग, मी भारी, माझा शिरपूर बारी, माझा देश भारी. जमायला